नागपुर के नंदनवन स्थित जवाहर विद्यार्थी गृह में संचालित स्टडी सेंटर को लेकर विवाद सामने आया है। स्टडी सेंटर संचालक सिद्धेश्वर मानापुरे ने आरोप लगाया है कि 3 माह पूर्व संस्था की सहमति से शुरू किए गए उनके क्लासेस को बिना किसी लिखित नोटिस के बंद करने के लिए कहा गया। उनका दावा है कि रविवार को संस्था के उपाध्यक्ष नरेंद्र कुमार दिवटे के कहने पर उनके सहयोगी ने क्लास का ताला तोड़कर सामान बाहर निकाला और परिसर को सील कर दिया। मानापुरे का कहना है कि संस्था के अध्यक्ष शेखर सावरबांदे ने उन्हें फरवरी 2027 तक क्लासेस संचालित करने की लिखित अनुमति दी है। उन्होंने उपाध्यक्ष द्वारा की गई कार्रवाई पर स्पष्टीकरण की मांग की है। इस विषय पर संस्था के उपाध्यक्ष नरेंद्र कुमार दिवटे से हमने फोन पर संपर्क करने की कोशिश की, मगर संपर्क हो नहीं पाया। मी जवाहर विद्यार्थी गृहमध्ये 3 महिन्यापासून क्लासेस घेत आहे। याआधी 3 मीटिंगा झाल्या होत्या। त्यामध्ये मला प्रस्ताव ठेवण्यात आला होता की आणि मला ही क्लासेसची जी जागा आहे ती देण्यात आलेली होती। पर 8:30 वाजता सकाळी यांनी माझ्या जे प्रिमायसेस आहे त्याच्यातलं पूर्ण सामान बाहेर काढलेलं आहे आणि या अगोदर त्यांनी मला आदल्या दिवशी सायंकाळी धमकावलं होतं। त्यानंतर मी तिथून निघून गेलेलो होतो आणि निघून गेल्यानंतर हे लोक एकटे नाही आहेत, 3-4 लोकांची यांची लोक येतात आणि मला धमकावतात आणि यांनी मला खाली करण्याचा हे दिला होता। पण जी कार्यकारिणी असते हे कोणत्याही संस्थेची, त्या अकॉर्डिंग मला यांनी कोणता नोटीस दिला नाही, कोणते पत्र दिलेले नाही। प्रत्येक कार्यकारिणीचं एक काम करण्याचं काय असते तरीका असतो, त्या तरीक्यानुसार काही झालेलं नाही आहे। बेकायदेशीर माझ्यासोबत वागण्यात आलेलं आहे सर। संस्थेचे अध्यक्ष आहे शेखर सावरबांदे, त्यांचं काय म्हणणं आहे आणि जे विरोध करतात ते कोण आहे? जे विरोध करत आहे ते उपाध्यक्ष आहे नरेंद्र कुमार दिवटे आहे आणि शेखर सावरबांदे सर जे आहे ते अध्यक्ष आहे। यांच्यात वाद आहे आणि या वादामध्ये माझी काय चुकी आहे, मी ते एक गरीब तेली समाजाचा बांधव आहे। माझ्या क्लासेसवर यांनी सील लावलेली आहे आणि मला आता रोडावर येण्याची पारी आलेली आहे सर। आणि माझे जे आहे पूर्ण संसार जो आहे, घर संसार या ट्युशन क्लासेसवरच चालतो सर। याच्यासाठी मी जॉब पण सोडून दिलेला आहे आपला। आता तुमचं नेमकं काय म्हणणं आहे की काय व्हायला पाहिजे? माझं नेमकं हेच म्हणणं आहे की अध्यक्षांनी जेव्हा मला लेटर दिलं होतं, अध्यक्षाच्या कार्यकारिणीनुसार अध्यक्ष हा मेन असतो, त्याच्या अकॉर्डिंग सगळे कामकाज होतात। त्यांनी मला लेटर दिल्यानंतर यांनी जोर जबरदस्ती कशामुळे केली याचं मला उत्तर पाहिजे आणि माझा जो प्रिमायसेसचा खर्च आहे 1.5 लाख रुपये मी जो लावला होता तो मला संस्थेने भरून द्यावं आणि मी जे आता 2-3 दिवसा पहिले ऍडमिशन केले होते त्याचे जे पैसे भरले होते तेही मला परत द्यावे अशी माझी मागणी आहे। नाहीतर मला फरवरी महिन्यापर्यंत इथे क्लासेस कंटिन्यू करू द्यावे अशी माझी मागणी आहे। जेव्हा मला यांनी 3 मीटिंगा घेतल्या त्यावेळेस रिटायर्ड प्राध्यापक जे आहे रमेश पिसे सर यांनी आणि अध्यक्ष जे होते शेखर सावरबांदे सर आणि जे उपाध्यक्ष आहे दिवटे सर, टापरे सर आणि टापरे सर होते, यांनी सगळ्यांनी मला एक 500 रुपयाचा स्टॅम्प पेपर मागितला। त्या स्टॅम्प पेपर वरती मी सिग्नेचर केले होते आणि तो स्टॅम्प पेपर कोरा मागितला यांनी आणि त्याच्यावरती मी सिग्नेचर केले आणि रमेश पिसे सरांनी सिग्नेचर केले आणि त्या स्टॅम्प पेपर यांच्याकडे जमा आहे। तो मला शेखर सावरबांदे सरांकडे जमा करायचा होता, पण मला प्राध्यापक जे आहे रमेश पिसे यांनी मागवला होता, मी त्यांच्याकडे तो सबमिट केलेला आहे सर। शेखर सावरबांदे सरांचं नेमकं मत हे आहे की त्यांनी मला रिटर्न लेटर दिलेलं आहे, तू इथे फरवरी महिन्यापर्यंत क्लासेस घेऊ शकते असं त्यांचं मत आहे। आणि जे मुख्य कार्यवाहक आहे इच्छे हे काचोरे साहेब, त्यांनी पण मला याच्यावरती सिग्नेचर दिलेली आहे। सर मी काय दिवसापासून बहुत फ्रस्ट्रेट आहे सर। मला इथे नाही का जवाहर विद्यार्थी गृहामध्ये काही अध्यक्ष लोक येऊन राहिले, मला रोज टॉर्चर करत आहे सर। मला येतात रोज टॉर्चर करतात आणि म्हणतात की रूम खाली करून द्या। ज्यावेळेस सगळे सभासद इथे अध्यक्ष आणि कार्यकारिणी सगळे उपस्थित होते त्यावेळेस मला हे रूम देण्यात आले होते सर। माझ्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे सर, तर मी काय करू सर तुम्ही सांगा सर। तुम्ही काय इन्व्हेस्टमेंट केलं इथे इच्छेसाठी? सर मी ते 1,20,000 पर्यंत इन्व्हेस्टमेंट केलं आहे सर। माझे टॅक्स बिल सगळे अंदर आहे सर। आता काय म्हणतात ते लोक? ते लोक म्हणतात की खाली करून द्या। मला प्रिमायसेस पाहण्याचा पण वेळ नाही दिला सर यांनी, माझ्यावर अत्याचार चालू आहे सर। तुम्ही या जवाहर गृहस्थेचे सभासद आहात? हो सर मी सभासद आहे सर। शेखर सावरबांदे सर यांच्या कार्यकारिणीत मला इथे सभासद करण्यात आलेलं होतं सर। यांनी काही पत्र लिहून घेतलं होतं तुमच्याकडे जेव्हा ठेवलं तेव्हा? सर स्टॅम्प पेपरवर सिग्नेचर केल्या होत्या यांनी, पिसे सरांनी, आणि पिसे सरांनी स्टॅम्प पेपरवर सिग्नेचर करून माझ्याकडून कोरा स्टॅम्प पेपर घेऊन घेतलेला होता सर। आणि मला म्हटलं होतं का तू इथे क्लासेस चालू कर।
दिवटे साहेब, टापरे साहेब आणि काय म्हणते उराडे साहेब हे आले आणि मला एकदम प्रेशराईज केलं सर. माझं कालच 5 तारखेला एंगेजमेंट झालेलं आहे सर. मी काय करू, माझ्यावरती खूप वाईट परिस्थिती आहे सर. यांच्या आपसात काही भांडणं आहेत? हो, उपाध्यक्ष आणि अध्यक्षाच्या आपसात भांडणं आहे. काही दिवसापूर्वी मी अध्यक्षांना लेटर लिहिलं होतं सर. तर लेटरमध्ये त्यांनी मला रिप्लाय दिला का तू 1 वर्ष काही खाली करू नको. ते लेटर असतानाही यांनी माझ्यावर तर जोर जबरदस्ती केली सर. मला यांनी पूर्ण टीम येऊन रमेश पिसे सर यांनी मला धमकावले सर अंदरमध्ये. म्हणे मी तुझ्यावरती विश्वास केला म्हणे, असं केलं म्हणे. माझ्या पोटा पाण्याचे प्रश्न आहे सर. मी आता काय करू सर? आणि अजून आता काय यांचं म्हणणं काय? यांचं म्हणणं आहे की हे सगळं खाली करून द्या. माझी मुलं बसली होते अंदर, त्यांना भगवून दिलं बाहेर जा म्हणून. आणि त्यांनी काय म्हणते प्रिमायसेसला लॉक करून दिलेलं आहे सर. तुमच्या किती ॲडमिशन्स झाले इथे? सर माझी 12 ते 13 ॲडमिशन झालेली आहेत. 4 ते 5 पुरं डेमोसाठी येत होतं. 8 माझ्या कन्फर्म ॲडमिशन आहे सर इथे. आज स्टुडंट वापस गेले? हो, आज स्टुडंट वापस गेले सर. त्यांच्या सेशनचं पूर्ण लॉस होऊन राहिले सर. हे रोज येतात माझ्यावरती आणि आरोप प्रत्यारोप करतात आणि पीसे सर पूर्ण पलटून जातात. आणि तुम्ही त्यांच्याकडून मुलांकडून काही फीस पण घेतली असेल? हो सर, मुलांकडून फीस घेतलेली आहे मी. काही दिवसा पहिलेच काय म्हणते खाली सोनवणे सरांकडे काही फीस जमा केली होती सर. त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी म्हटलं होतं की जे वरती ॲडमिशन होईल ते लायब्ररीच्या अभ्यासिकेत ॲडमिशन झाली पाहिजे. आणि काय म्हणते ॲडमिशन होऊन माझ्याकडून ॲडमिशन होईल तर आमची पण अभ्यासिका चालेल असं त्यांच्यावाला काय म्हणते प्रस्ताव झाला होता सर मीटिंगमध्ये. यांनी माझ्याकडून 3दा मीटिंग घेतली सर. आणि त्यानंतर मला हे सोपवलं सर. मी यांच्या रिक्सवरती एवढा मोठा प्रिमायसेसचा कर्ज केला सर. मी गरीब मुलगा आहे. मी आपला जॉब पण सोडून दिला सर यांच्या कारणाने. आता त्यांनी काही चालू करायचं काही ठरवलं नाही आहे? नाही सर, ते म्हणतात खाली करून द्या म्हणतात सर. मला प्रिमायसेस पाहण्याचं पण वेळ नाही देऊन राहिले सर. यासाठी तुम्ही अध्यक्ष साहेबांना कंप्लेंट नाही केली? मी अध्यक्ष साहेबांना कंप्लेंट केली. त्यांनी म्हटलं की प्रिमायसेस वगैरे खाली करून नका म्हणे. त्यांच्या आपसी वादामध्ये तुम्हाला तेथे हे करतायत ते लोक? हो सर, मला रातभर झोप नाही येऊन राहिलेली आहे. अगर असंच चालत राहिलं तर मी आत्महत्या करून टाकीन सर यांच्या नावावर, सगळ्यांच्या नावावर. असे काही प्रकार करू नका. आम्ही तुमच्या पाठीशी आहो. तुम्हाला काही गरज लागली आमचं न्यूज चॅनल तुमच्यासोबत आहे. तुम्हाला कोणी कोणी त्रास दिला? मग मला दिवटे सर आणि काय म्हणते टापरे सर आणि काय म्हणते रमेश पिसे सर आणि उराडे सर यांनी त्रास दिलेला आहे. यांच्या प्रेशरमध्ये येऊन मी आत्महत्या करून टाकणार. माझ्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे. तुमची जबाबदारी, तुमच्या घरच्यांची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे. सगळी जबाबदारी माझ्या घरच्यांची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे. मी आता काय करू, मला काही समजून नाही राहिलेलं आहे. तुमचं पूर्ण नाव सांगा. माझं पूर्ण नाव सिद्धेश्वर मानापुरे आहे. तुमच्या घरी कोण कोण आहेत? माझ्या घरी माझे बाबा, माझी आई आणि माझ्या काय म्हणते एक ताई आहे. माझी ताई लास्ट इयर काय म्हणते डॉक्टरकी करून राहिलेली आहे. माझ्या आई बाबाची, माझ्या ताईची जबाबदारी आहे. 2023मध्ये माझ्या धाकट्या भावाचा ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंटमुळे तो मृत्युमुखी पडला. त्यानंतर मी क्लासेस घ्यायला सुरुवात केली. मी तिथे जॉब केला आणि त्यानंतर इथे यांनी मला क्लासेस टाकण्याची अनुमती दिली म्हणून मी इथे क्लासेस टाकलेले आहे. तर माझ्या पूर्ण परिवार रोडावरती येऊन जाणार सर. जर मला माझ्या प्रिमायसेसमधलं सामानाला काही झालं किंवा काही होणार तर मी दिवटे आणि टापरे आणि उराडे आणि रमेश पिसे यांच्या नावावर एक चिठ्ठी लिहून स्वतः पण आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीन. या 4 लोकांची नावं दिवटे आणि काय म्हणते टापरे आणि काय म्हणते उराडे सर आणि काय म्हणते रमेश पिसे सर यांचे नाव चिठ्ठीवर लिहून आत्महत्या करून टाकणार. मला आता काय करावं हे समजत नाही आहे. माझी पूर्ण फॅमिली रोडावर आली सर.